ओबी मध्ये आपण ऑलरेडी फर्स्ट युनिट कव्हर केलेलं. ठीक आहे, फर्स्ट युनिट झालेलं आपलं फंडामेंटल्स ऑफ ओबी. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण रिलेशनशिप ऑफ ओबी, स्कोप ऑफ ओबी, डेफिनेशन ऑफ ओबी, इव्होल्युशन ऑफ ओबी, मॉडेल्स ऑफ ओबी, ॲटोक्रॅटिक, कस्टोडियल, सपोर्टियल, ठीक आहे, कलोजियल, एसओबीसी. देन पर्सनॅलिटी बघितलेला आहे. पर्सनॅलिटीमध्ये 5 बिग पर्सनॅलिटी फॅक्टर्स बघितलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण जोहारी विंडो पण बघितलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आज आपण सेकंड युनिट स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, दिस इज सिलेबस. ठीक आहे, सेकंड युनिट काय, परसेप्शन आहे. ठीक आहे, व्हॉट इज परसेप्शन, कन्सेप्ट ऑफ परसेप्शन, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग परसेप्शन, परसेप्च्युअल प्रोसेस, सोशल परसेप्शन काय असतं, स्टिरियोटाइप, हॅलो इफेक्ट काय असतं, आणि याच्या रिलेटेड केस स्टडीज काय असतात. ठीक आहे, पेपरला केस स्टडीज येऊ शकते. ठीक आहे, कशी केस स्टडीज येते ते आपण बघणारच आहोत इन डिटेल. ठीक आहे, बघा पेपर तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, केस स्टडीज बघा, हे बघा अशा टाईपची केस स्टडीज येते. HR डिपार्टमेंट्स want to increase incentive where finance department want to increase net profit. Explain which strategies the CEO will adapt to solve the conflict. ठीक आहे, केस स्टडी आहे. सीईओनी कोणती स्ट्रॅटेजी अडॅप्ट केली पाहिजे कन्फ्लिक्ट सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, हे आपल्याला ग्रुप डायनामिक्समध्ये आहे. युनिट 4चा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, जसं जसं आपण पुढे जाईल तसं बघणारच आहोत. ठीक आहे, अशा टाईपची केस स्टडीज येऊ शकते आपल्याला. परसेप्शन म्हणजे एखादा व्यक्ती असतो. ठीक आहे, एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे बघत असताना कोणते फॅक्टर्स लक्षात ठेवतो, कोणत्या वेने बघतो, म्हणजे दृष्टिकोन काय असतो त्याचा दुसऱ्या व्यक्तीकडे बघण्याचा, त्यालाच आपण काय म्हणतो, परसेप्शन. ठीक आहे, परसेप्शन इज नथिंग बट द इन मराठी काय दृष्टिकोन म्हणू शकतो आपण. ठीक आहे, ह्याचे डेफिनेशन काय असू शकते परसेप्शनची, कशी लिहायची डेफिनेशन, पेपरला जर आले डिफाईन द परसेप्शन विथ एक्झाम्पल, तर बघा, परसेप्शन इज अ कॉग्निटिव्ह प्रोसेस बाय विच इंडिव्हिज्युअल्स इंटरप्रेट अँड ऑर्गनाइज सेन्सरी इन्फॉर्मेशन टू गिव्ह मिनिंग टू देअर एन्व्हायरमेंट. ठीक आहे, आता बघा एखादा व्यक्ती आहे. ठीक आहे, त्याच्या व्यक्तीच्या भोवताली सगळ्या भरपूर साऱ्या गोष्टी घडत असतात डे टू डे लाईफमध्ये. ठीक आहे, तर त्या प्रत्येक गोष्टीला त्याची काय कसं घेतो, अंडरस्टँड करतो, कसं इंटरप्रेट करतो आणि कोणत्या वेने त्याला रिस्पॉन्स करतो, म्हणजे त्याचा दृष्टिकोन काय असतो त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडे, पर्टिक्युलर गोष्टीकडे बघण्याचा, म्हणजे त्याच्या अवतीभोवती एन्व्हायरमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो, म्हणजेच काय असतं, परसेप्शन असते. ठीक आहे, एक कॉग्निटिव्ह प्रोसेस असते, लॉजिकल प्रोसेस असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये तो अंडरस्टँड करतो व्हॉट इज द इन्फॉर्मेशन इन फ्रंट ऑफ अस. ठीक आहे, देन इन्फॉर्मेशन अंडरस्टँड करतो, देन तो इंटरप्रेट करतो, त्याच्या बेसिसवरती तो काय करतो, त्याला रिस्पॉन्स करतो. त्याच्यामध्ये काय काय असतं, सगळ्यात पहिलं सिलेक्शन. ठीक आहे, कुठली गोष्ट घ्यायची आहे, कुठली गोष्ट इग्नोर करायची आहे, कुठली गोष्ट अटेन्शन द्यायची आहे, ते सगळं तो सिलेक्शन करत असतो. ठीक आहे, देन ऑर्गनाईज करत असतो इन्फॉर्मेशन, कशाबद्दल आहे, काय आहे त्याच्या डोक्यामध्ये, आणि त्याच्यानंतर तो इंटरप्रेट करतो, आपल्याला हे गोष्ट कशी लागू होते. ठीक आहे, देन त्याच्यावरनं तो त्याला काय करतो, रिस्पॉन्स देतो. ठीक आहे, आणि रिॲक्शन नोट करतो. दिस इज द परसेप्शन. ठीक आहे, एक्झाम्पल काय, व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ परसेप्शन. ठीक आहे, इमॅजिन इफ यू आर इन अ मीटिंग. ठीक आहे, तुम्ही मीटिंगमध्ये बसलात, सी समवन फ्रिक्वेंटली चेकिंग देअर वॉच. ठीक आहे, वॉच किंवा फोन बघत आहे. तुम्ही नोटीस केलं की बाबा एखादा व्यक्ती, आपण मीटिंगमध्ये बसलो, सारखं फोन काढतोय तो आणि फोन घेऊन तो चेक करत बसतोय फोनमध्ये, तर त्यावरनं तुम्ही काय परसेप्शन करणार, ते व्यक्ती तुमच्याकडे बघताना, तुम्ही त्याच्याकडे बघताना काय करता, एक अंदाज लावता. काय अंदाज लावता, तर तो व्यक्ती इंटरेस्टेड नाही आहे तुमच्या मीटिंगमध्ये, जेणेकरून तो सारखं मोबाईल बघतो, म्हणजे टाइमपास चालू आहे त्याला असं वाटतं, म्हणजे तुम्ही परसेप्शन दाखवलात तिकडे. ठीक आहे, यू माइट परसिव्ह देम ॲज सीइंग अनइंटरेस्टेड अँड इम्पेशंट, बट दे कुड सिम्पली वरीड अबाउट अनअदर कमिटमेंट. ठीक आहे, ते दुसऱ्यांच्या खातीर ते मीटिंगमध्ये बसतात. ठीक आहे, दिस इंटरप्रिटेशन फॉर्म्स युअर परसेप्शन इन्फ्लुएन्सिंग हाऊ माइट यू इंटरॅक्ट विथ देम. ठीक आहे, म्हणजे आता समजा तो व्यक्ती जो मोबाईल घेऊन बसलेला आहे तुमच्याशी आला डिस्कशन करण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही काय करणार, हे आपण जेव्हा डिस्कस करत होतो मीटिंगमध्ये, तू तेव्हा मोबाईल काढून बसला होता, तू अनइंटरेस्टेड होता, मग तुम्ही काय करणार, तशीच रिॲक्शन त्याला देणार. ठीक आहे, इग्नोरन्स रिॲक्शन देणार. दिस इज हाऊ द परसेप्शन हॅपन्स. ठीक आहे, परसेप्शन अशा प्रकारे वर्क करत असतं. ठीक आहे, परसेप्शनचं काय नेचर असतं, स्वभाव काय असतं परसेप्शनचा, काय गोष्टी इन्क्लूड असतात परसेप्शनच्या नेचरमध्ये. बघा, एकतर सिलेक्टिव्ह असतात, सब्जेक्टिव्ह असतात. ठीक आहे, प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं असतं. देन ऑर्गनायझेशन असतं, इंटरप्रिटेशन असतं, आणि ते तुमचं इंटरप्रिटेशन जे आहे कन्सिस्टंट आहे का स्टेबल आहे हे चेक करत असतं. म्हणजेच काय, नेचर ऑफ परसेप्शन सिलेक्टिव्ह असतं, म्हणजे पीपल टेंड टू फोकस ऑन स्पेसिफिक स्टिम्युली व्हाईल इग्नोरिंग अदर्स. ठीक आहे, म्हणजे आता तो मोबाईल घेऊन बसलेला आहे, बाकीचे सर्व ऐकत आहेत, त्यांच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे, बट त्याचं लक्ष फक्त मोबाईल घेण्याकडे आहे. म्हणजे पीपल टेंड टू फोकस ऑन स्पेसिफिक स्टिम्युली, जे असं युनिक वातावरण असतं जिथं की आपलं क्विक अटेन्शन जातं, अशा गोष्टीला आपलं
परसेप्शन काय करत असतं, बघण्याचा दृष्टिकोन क्विकली कॅप्चर करतं, ठीक आहे, वाईल इग्नोरिंग अदर्स, ऑफन ड्यू टू इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट, एक्सपिरियन्सेस अँड मोटिव्स, ठीक आहे. देन सब्जेक्टिव्ह, परसेप्शन इज इन्फ्लुएन्स्ड बाय पर्सनल बायसेस, इमोशन्स, ठीक आहे, आणि ॲटिट्यूड्स, विच मीन्स टू पीपल कॅन इंटरप्रेट सेम सिच्युएशन डिफरंटली, ठीक आहे. दोन वेगवेगळे लोक आहेत, दोघांचा दृष्टिकोन सेम असू शकतं का, ऑलवेज नसू शकतं, ठीक आहे. दोघांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो, सब्जेक्टिव्ह, त्यामुळे परसेप्शन आपलं सब्जेक्टिव्ह असतं, इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल व्हॅरी करतं, ठीक आहे. देन आहे ऑर्गनायझेशन, ठीक आहे. ऑर्गनाइज कसं असतं, परसेप्शन ऑर्गनाइज सेन्सरी इनपुट इंटू कोहरंट एक्सपिरियन्स, ठीक आहे. एक्सपिरियन्समध्ये त्याला फॉर्म करतं, ठीक आहे. स्ट्रक्चर्ड व्ह्यू क्रिएट करतं अबाउट द एक्सटर्नल इन्व्हायरमेंट, ठीक आहे. ऑर्गनाईज करतो तो इन्फॉर्मेशन काय आहे आपल्यासमोर, कुठल्या टाईपची इन्फॉर्मेशन आहे, आणि त्याच्यानुसार तो आपलं ओपिनियन, आपलं परसेप्शन काय करत असतो, स्ट्रक्चर्ड व्ह्यूने तयार करत असतो. देन आहे इंटरप्रिटेटिव्ह, ठीक आहे. इट इज नॉट जस्ट अबाउट रिसिव्हिंग सेन्सरी इन्फॉर्मेशन बट ऑल्सो इंटरप्रिटिंग इट बेस्ड ऑन पास्ट एक्सपिरियन्स, एक्सपेक्टेशन अँड इमोशन्स, ठीक आहे. एखादा व्यक्ती आहे, ठीक आहे, तुम्हाला बघा तर डे टू डे लाईफमध्ये तुम्ही जॉबला जात आहे, तुम्ही कॉलेजला जात आहे, तुम्ही कॉलेजला गेलात समजा, ठीक आहे. तुम्हाला कॉलेजसमोर एखादा ठेलेवाला आहे, ठीक आहे. तुम्ही त्याच्या ॲपिअरन्सवरनं गेस करू शकता की बाबा एखादा हे ठेलेवाला आहे, गरीब आहे, मेहनत करतोय, ठीक आहे. तुमचं परसेप्शन तसं झालं, ठीक आहे. मग नेक्स्ट टाईमला काय करणार तुम्ही, बाबा चला ठीक आहे, तुमचं एक्सपिरियन्स झालं की बाबा आपण तुम्हाला 1 वर्ष झालं बघतोय त्या ठेलेवाल्याला, ठीक आहे, चांगलं देतोय, क्वालिटी चहा देतो, ठीक आहे, परंतु गरीब आहे, ठीक आहे, स्ट्रगल करतोय, त्यामुळं तुमचं परसेप्शन झालं तो पुअर आहे, काइंड आहे, ठीक आहे. नेक्स्ट टाइम तुम्हाला जर काही रिॲक्शन करायची असेल, तर तुम्हाला जर समजा तुम्ही चाय वगैरे पित असाल, तो चाय विकतोय, तर तुम्ही पॉझिटिव्हली रिॲक्ट करणार, रिॲक्शन देणार, रिस्पॉन्स देणार, म्हणजे तुम्ही त्याच्याकडे जाऊन चाय पण ट्राय करणार, ठीक आहे. तर ते आपलं इंटरप्रिटेशन झालं. देन कन्सिस्टंट अँड स्टेबल काय असतं, परसेप्शन युज्युअली रिमेन स्टेबल ओव्हर अ टाईम, ठीक आहे. आता तुम्ही आज बघितलात चायवाल्याला, ठीक आहे, उद्या बघितलात, 6 महिने झाले, वर्ष झाले, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन ड्रॅस्टिकली चेंज होतो का चायवाल्याकडे बघण्याचा, नाही ना, कायम तसंच राहतो. गरीब आहे, होतकरू आहे, काम करण्यासाठी धडपड आहे त्याची, तो स्ट्रगल करतोय, कायम कन्सिस्टंट आणि स्टेबल असतं तुमचं काय परसेप्शन, ठीक आहे. त्यामुळं हे परसेप्शनचे नेचर आहे. सिलेक्टिव्ह असतं, कुठल्या तरी एखाद्या गोष्टीला आपण सिलेक्टिव्ह करतो. सब्जेक्टिव्ह असतं, पर्सन टू पर्सन व्हेरी करतं, ठीक आहे. ती इन्फॉर्मेशन कशाबद्दल आहे, काय आहे, त्याच्याबद्दल तुमचं मत काय ते क्रिएट करतो आपण, त्यावेळेसनं आपण त्याला इंटरप्रेट करतो. आपले एक्सपिरियन्सेस काय सांगतात, ठीक आहे. चायवाला आहे, ठीक आहे, आपला एखादा मित्र असतो, त्याचे वडील चाय वगैरे विकत असतात, काहीतरी करत असतात, असा डिफरंट तुमचा पास्ट एक्सपिरियन्स गॅदर होतात, आणि त्यावरून तुम्ही काय करू शकता, इंटरप्रेट करू शकता. चला माझा मित्राचे स्ट्रगल असतो, खूप स्ट्रगल आहे बाबा, त्याचे वडील खूप स्ट्रगल करतात, ठीक आहे. तसाच हा सिमिलर चायवाला आहे, तो पण खूप स्ट्रगल करतोय, ठीक आहे. त्यामुळे तुमचे पास्ट एक्सपिरियन्स आणि एक्सपेक्टेशननुसार तुम्ही गोष्टी इंटरप्रेट करता, आणि तुमचं इंटरप्रिटेशन हे नॉर्मली ठीक आहे, कन्सिस्टंट आणि स्टेबल असतो ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम, ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द परसेप्शन. देन आहे परसेप्शनचे कंपोनंट काय काय असतात, व्हॉट इज द कंपोनंट्स ऑफ परसेप्शन, ठीक आहे. परसेप्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सेन्सरी इनपुट, ठीक आहे. सेन्सरी इनपुट्स काय असतात, दिस इज द इनिशियल स्टेज वेअर सेन्सरी ऑर्गन्स लाईक आईज, इयर्स, नोज पिक अप द स्टिम्युली फ्रॉम द इन्व्हायरमेंट, ठीक आहे. कसं, आईज आहेत, समजा ॲक्सिडेंट झाला, तुम्ही रोडवरती जात आहे, ठीक आहे, करंटली एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, तुमचे स्टिम्युली काय केले, करंटली अटेंटिव्ह झाले तुम्ही, म्हणजे त्याच्याकडे लक्ष देणार. समजा रोडने जाते तुम्ही, कोणीतरी भांडणं करतोय, ठीक आहे, भांडण करतोय, एकमेकाला मारून घेतोय, तुम्ही क्विकली अटेंटिव्ह झालात त्या गोष्टीकडे, ठीक आहे. देन समजा एकदमच तुम्ही बसलाय ऑफिसमध्ये आणि फट म्हणे काहीतरी फुटल्यासारखा आवाज झाला, एसी फुटली, काहीतरी फुटली, समजा क्विकली रिॲक्शन तुमची तिथे गेलेली आहे, ठीक आहे. तसंच तुम्ही ऑफिसमधनं घरी जात आहे, एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनमध्ये गार्बेज एरिया असतो, तिथे गेल्या गेल्या तुमचे नोजचे सेन्सेस ऑटोमॅटिकली क्लिअर करतात, काय विचित्र स्मेल येतो, ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द सेन्सरी इनपुट वर्क्स, ठीक आहे. तुमचे आईज, इयर्स, नोज, ठीक आहे, पिकअप द स्टिम्युली, ठीक आहे. आता नॉईज, तुमचं नोज असेल तर काय करणार, तुम्ही स्मेल टेस्ट करणार, ठीक आहे, तुम्ही स्मेल लगेच कॅप्चर करणार. इयर्स असतील तुमचं नॉईज लगेच कॅप्चर करणार. आईज असतील तर इन्सिडेंट लगेच कॅप्चर करणार. दिस इज द स्टिम्युली कॅप्चरिंग, ठीक आहे. अटेन्शन, देन नेक्स्ट स्टेप असते, लगेच तुमच्या सेन्सेसने कॅप्चर केले की ॲक्सिडेंट झाला आहे, अटेन्शन, लगेच आपलं ब्रेन काय करतं, त्याच्यावरतीच फोकस करतं एक्सक्लुझिव्हली, आणि बाकीचे जे गोष्टी तुमच्या दिमागात चालू होत्या ते सगळे फिल्टर आउट होणार, स्टॉप होणार, ठीक आहे. एक्झाम्पल, वी नोटीस अ फ्रेंड्स व्हॉइस इन अ क्राउडेड रूम, ठीक आहे, एक्झाम्पल आहे. किंवा वी नोटीस अ ॲक्सिडेंट इन अ रोड, ठीक आहे. दिस इज द अटेन्शन, फर्स्ट सेन्सरी इनपुट, ठीक आहे, देन आहे अटेन्शन, थर्ड आहे ऑर्गनायझेशन. आफ्टर द सिलेक्शन, ठीक आहे, आपलं ब्रेनने कॅप्चर केले बाबा पर्टिक्युलर ॲक्सिडेंट झाले, देन ऑर्गनाईज काय करतो आपण, त्याला ऑर्गनाईज करतो, कशावरती आहे, काय झालं ॲक्सिडेंट, कशाबद्दल झालं, ठीक आहे, आणि त्याबद्दल तुमचं ओपिनियन क्रिएट व्हायला बॅक ऑफ द माइंड
चालू झालेलं असतं, प्रोसेस चालू झालेली असते. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही काय करता, बॅक ऑफ द माइंड तुमच्या बसलेला आहे, कशाबद्दल आहे, काय आहे, ॲक्सिडेंट झालंय, ठीक आहे, कुठं झालंय, काय झालंय, हे सगळं ऑर्गनाइज झाले तुमच्या माइंडमध्ये. देन तुम्ही इंटरप्रेट करता. ठीक आहे. द ब्रेन इंटरप्रेट्स ऑर्गनाइज स्टिम्युली टू असाइन मिनिंग ड्रॉइंग द पास्ट एक्सपिरियन्स. ठीक आहे. हां, तुम्ही लगेच समजा एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला. ठीक आहे. तुम्ही ॲक्सिडेंटला इंटरप्रेट करू शकता पास्ट एक्सपिरियन्स. अरे, आपल्या फ्रेंडचा पण असाच ॲक्सिडेंट झाला होता. ठीक आहे. आपल्या घरी पण असंच होतं. ठीक आहे. एखादी नवीन गोष्ट आहे, समजा तुम्ही एखादा इव्हेंट बघितला, मॅरेज फंक्शन बघितला. ठीक आहे. एकदम ग्रँड वेलकम आहे. ठीक आहे. लगेच तुम्ही पण काय करता, लगेच रिलेट करता, इंटरप्रेट करता. ठीक आहे. आपल्या घरी पण आपण असंच आपल्या भावा बहिणीचं लग्न असंच ग्रँडमध्ये केलं होतं. ठीक आहे. मग तुमचे पर्सनल एक्सपेक्टेशन पण तिथनं क्रिएट होतात. दिस इज द स्टेप वेअर परसेप्शन इज अ सब्जेक्टिव्ह. ठीक आहे. सब्जेक्टिव्ह असतं, प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं परसेप्शन. कशावरती असतं, पास्ट एक्सपिरियन्स, कल्चरल इन्फ्लुएन्स आणि पर्सनल एक्सपेक्टेशन. देन फायनली कम्स द रिस्पॉन्स. ठीक आहे. मग हे सर्व गोष्टी घेतला तुम्ही, अटेन्शन केलं, ऑर्गनाइज केलं, इंटरप्रेट केलं. देन the last step is about the response, how you are going to respond that particular situation. ठीक है. Then finally, based on the interpretation, we decide on a response which could be physical action or a internal reaction like feeling calm, alert. ठीक आहे. म्हणजे रिस्पॉन्स असते, तुम्ही अलर्ट झाला. ठीक आहे. ॲक्सिडेंट झाला, अलर्ट झालात, एकदम इन्स्टंटली अलर्ट झालेला तुम्ही, आणि त्यानुसार तुम्ही नेसेसरी स्टेप्स घेणार. ठीक आहे. तुम्ही जर समजा रोडवरती जात आहे, ॲक्सिडेंट बघितला, तुम्ही जर समजा गाडी तुमची 100च्या स्पीडच्या पुढे जात होती, लगेच तुम्ही अलर्ट झालात आणि फिजिकल ॲक्शन घेतलात की बाबा आत्ताच जस्ट आपल्या डोळ्यासमोर ॲक्सिडेंट झालेला आहे, आपण स्पीड कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे. मग तुम्ही काय करणार, 60, 70, 80च्या स्पीडमध्ये चालणार. दिस इज हाऊ द परसेप्शन हॅपन्स अँड परसेप्शन वर्क्स. ठीक आहे. देन प्रिन्सिपल्स काय असतात परसेप्शनचे, व्हॉट आर द प्रिन्सिपल्स. ठीक आहे. परसेप्शन फॉलो सर्टन प्रिन्सिपल्स. ठीक आहे. दॅट शेप how we interpret the sensory information. ठीक आहे. दिस परसेप्शन इज अबाउट फिगर अँड ग्राउंड. ठीक आहे. फिगर अँड ग्राउंड म्हणजे काय, वी डिस्टिंग्विश बिटवीन ऑब्जेक्ट, फिगर, ऑब्जेक्ट म्हणजे फिगर. ठीक आहे. अँड इट्स बॅकग्राऊंड म्हणजे ग्राउंड. फिगर अँड ग्राउंड मीन्स ऑब्जेक्ट अँड इट्स बॅकग्राउंड. ठीक आहे. फॉर इन्स्टन्स, वर्ड्स ऑन अ पेज दॅट इज फिगर स्टँड आउट अगेन्स्ट द व्हाईट पेपर दॅट इज ग्राउंड. ठीक आहे. म्हणजे पेपरच्या विरोधात आहे तुम्ही आणि वर्ड्स एक फिगर आहे. ठीक आहे. आणि त्याचं पेपर, व्हाईट पेपर हे ग्राउंड आहे. फिगर अँड ग्राउंड असतो. प्रत्येक गोष्टीला काय असतो, फिगर अँड ग्राउंड असतो. ठीक आहे. म्हणजे एक ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे. रोड तुमचा ऑब्जेक्ट आहे, ॲक्सिडेंट तुमचा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि बॅकग्राऊंड तुमचं त्याच्या रिलेटेडली लिंक असतं त्याच्यासोबत. ठीक आहे. देन नेक्स्ट काय असतं, ग्रुपिंग. ठीक आहे. ब्रेन ग्रुप्स द सिमिलर एलिमेंट्स टुगेदर फॉलोइंग द प्रिन्सिपल्स लाईक प्रॉक्झिमिटी, सिमिलॅरिटी, कंटिन्युइटी, क्लोजर. ठीक आहे. अशा टाईपचे प्रिन्सिपल्स आपल्या माइंडमध्ये क्रिएट होत असतात लगेच. प्रॉक्झिमिटीमध्ये एलिमेंट्स क्लोज टू इच अदर आर ग्रुप. ठीक आहे. तशा टाईपचे एलिमेंट्स आपल्या माइंडमध्ये आहेत का, ते लगेच ग्रुपिंग होणार. ठीक आहे. मग सिमिलर आयटम्स होते का आपल्या म्हणजे माइंडमध्ये, पास्ट एक्सपिरियन्स त्याचा काय सिमिलरली आहे का, लगेच ते परसिव्ह करणार, सेपरेट ग्रुपिंग करून टाकणार. कंटिन्युइटी आहे का, म्हणजे जे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर ते कंटिन्युटी आहे का, आपले जे पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्या लाईनवरती आहे का, सिमिलर पॅटर्नवरती आहे का, काय वेगळं आहे, कम्प्लिटली वेगळं आहे. ठीक आहे. देन क्लोजरमध्ये काय करतो आपण, फायनली काय, वी फिल द गॅप्स टू क्रिएट अ कम्प्लीट अँड फॅमिलियर शेप. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट असते तुमच्या माइंडमध्ये, समोर बघितला, त्याच्या रिलेटेड तुम्ही पास्ट एक्सपिरियन्सेस फाइंड आउट करणार. पास्ट एक्सपिरियन्सेस फाइंड आउट केले. ठीक आहे. सिमिलॅरिटी सापडली का तुम्हाला, सध्याचा इन्सिडेंट आणि लास्ट इन्सिडेंटमध्ये. ठीक आहे. सापडली थोडीफार नाही सापडली, मग सिमिलर आयटम्सला आपण काय करणार, रिकलेक्ट करणार. आणखी म्हणजे काय गोष्टी आहेत का त्याच्या रिलेटेड, म्हणजे मॅच आउट करणार. ठीक आहे. थोडंफार आपण मॅच आउट करत जाणार. आणि जर समजा सर्व मॅच आउट केलं तुम्ही, आता काही थोडीफार अर्धवट वाटते आपल्याला माहिती. ठीक आहे. अर्धवट माहिती वाटते, तर तेव्हा काय करतो आपण, फिल द गॅप. कंप्लीट करण्यासाठी आपण काहीतरी त्याच्यामध्ये गॅप करून फॅमिलियर शेप क्रिएट करत असतो. दिस इज ऑल अबाउट द क्लोजर. ठीक आहे. देन आहे परसेप्च्युअल कॉन्स्टन्सी. ठीक आहे. कॉन्स्टन्सी काय असतं, परसेप्च्युअल कॉन्स्टन्सी, वी परसिव्ह ऑब्जेक्ट्स ॲज अ स्टेबल इवन वेन सेन्सरी इनपुट चेंजेस. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल, अ डोअर रिमेन्स रेक्टेंग्युलर इवन वेन इट्स पार्शियली ओपन. ठीक आहे. ऑर एक्झाम्पल काय, कार रिमेन्स इन द सेम साईज डिस्पाइट इट्स मुव्हिंग फर्दर अवे. ठीक आहे. म्हणजे परसेप्च्युअल कॉन्स्टन्सी काय असते, एखादा ऑब्जेक्ट बघितला तुम्ही. ठीक आहे. ऑब्जेक्ट बघितला, ते ऑब्जेक्ट तुमचं काय, तुम्ही पार्शियली बघा किंवा कम्प्लिटली बघा, ते ऑब्जेक्ट तुमचं काय असणार आहे, सिमिलर पॅटर्नवरती राहणार आहे. ठीक आहे. जशी कार आहे, मुव्हिंग असो किंवा थांबलेली असो, सेम शेप आहे. दरवाजा तुमचा ओपन असो किंवा बंद असो, साईज तर सेमच असणार आहे. तसेच तुमचे त्या गोष्टीकडे बघण्याचा परसेप्च्युअल कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. कंटेक्स्ट काय, देन context on surrounding information influences our perception. For instance, a dim light perceived as a brighter in a dark room than a well light area.
ठीक आहे. आता समजा पूर्ण अंधारी खोली आहे, ठीक आहे, अंधारी खोली आहे, त्या अंधारी खोलीमध्ये आपण छोटासा बल्ब लावलेला आहे, एकदम छोटा नॉर्मल, तरी ते पूर्ण भग उजेड देणार आपल्याला, ठीक आहे. तसंच तुम्ही पूर्ण मोठ्या ग्रँड हॉटेलमध्ये जा, 100 लाईटी असतील, तेव्हा ते पण तुम्हाला डार्क वाटणार ॲज कम्पेअर टू काय असणार आपले स्मॉल लाईट, ठीक आहे. तसंच तुमचं परसेप्शन चेंज होत असतं, व्हॅरी होत असतं, ठीक आहे. दीज आर द प्रिन्सिपल्स, ठीक आहे. तेवढे लक्षात नाही ठेवले तरी गरजेचे नाही, ठीक आहे. जस्ट तुम्हाला पॉईंट आहे, प्रिन्सिपल्स ऑफ परसेप्शन, ठीक आहे. फिगर अँड ग्राउंड असतं, ग्रुपिंग असते, ठीक आहे. ग्रुपिंग कोणत्या बेसिस, प्रॉक्झिमिटी, सिमिलॅरिटी, कंटिन्युटी अँड क्लोजर, ठीक आहे. देन कॉन्स्टन्सी, हे 3 इम्पॉर्टंट आहेत, फिगर अँड ग्राउंड, ग्रुपिंग अँड परसेप्च्युअल कॉन्स्टन्सी, ठीक आहे. दीज आर द प्रिन्सिपल्स, ठीक आहे. देन आहे वाय इट इज इम्पॉर्टन्स, ठीक आहे. वाय इट इज इम्पॉर्टंट, परसेप्शन का गरजेचं आहे तुम्हाला लर्न करण्यासाठी, ठीक आहे. परसेप्शन लर्न करण्यासाठी तुम्ही अंडरस्टँड करू शकता, म्हणजे जगाला बघण्याचा दृष्टिकोन तुमचा जे आहे, ठीक आहे, त्याचे अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला परसेप्शन गरजेचं आहे, ठीक आहे. बघा, वाय द परसेप्शन इज इम्पॉर्टंट. फर्स्ट पॉईंट आहे अंडरस्टँड अँड नेव्हिगेटिंग द वर्ल्ड, ठीक आहे. परसेप्शन अलाउ अस टू इंटरप्रेट, रिस्पॉन्ड टू आवर एन्व्हायरमेंट, हेल्प अस टू मेक क्विक अँड ॲक्युरेट डिसिजन अबाउट व्हॉट्स सेफ, फॅमिलियर अँड इम्पॉर्टंट. हे सगळ्या गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी काय गरजेचं आहे, काय सोपं आहे, काय सेफ आहे, काय फॅमिलियर आहे आपल्याला सिमिलर पॅटर्नवरती, आणि आपल्याला काय महत्त्वाचं आहे हे सगळं अंडरस्टँड करण्यासाठी परसेप्शन आपल्याला मदत करत असतं, ठीक आहे. देन इंटरपर्सनल कम्युनिकेशन, ठीक आहे. इंटरपर्सनल कम्युनिकेशन करण्यासाठी परसेप्शन खूप गरजेचं आहे. समजा तुम्ही 2 जण फ्रेंड्स आहात, ठीक आहे, 2 फ्रेंड्स आहात, ठीक आहे. एकमेकांसोबत ते खूप चांगलं बोलतात, ठीक आहे, त्यांचं रिलेशन चांगलं आहे, ठीक आहे. देन त्यांचं परसेप्शन काय असणार आहे एकमेकाबद्दल, पॉझिटिव्ह असणार आहे. समजा एखाद्याला कधी गरज लागली, अर्जंट मदत लागली, तर दुसऱ्याचं परसेप्शन काय असणार आहे, आपला मित्र आहे, क्लोज फ्रेंड आहे, ठीक आहे, त्याला जाऊन मदत करूया. अपोजिट रिॲक्शन, दोन लोक आहेत, एकमेकासोबत भांडण आहे, त्यांचं इगो इश्यू आहे, जेलस आहे एकमेकाबद्दल, ठीक आहे. जर समजा एकाला गरज पडली तर दुसरा जाणार आहे का, नाही जाणार. तो काय करणार, परसेप्शन त्याचं काय असणार, निगेटिव्ह असणार. तो काय म्हणणार, जाऊ द्या, ह्याचं बरं झालं, वाईट झालं, ठीक आहे, आपल्याला भांडण करत होता, ठीक आहे. दिस इज द परसेप्शन. इंटरपर्सनल कम्युनिकेशन करण्यासाठी पण हे परसेप्शन आपलं काय करतं, व्हॅरी करतं. देन आहे परसेप्शन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग, ठीक आहे. सेम एखादा जॉब आहे, ठीक आहे, जॉबमध्ये तुम्हाला एखादा टास्क असतो, ठीक आहे. टास्क करण्यासाठी तुम्ही तिथं असाइन केलेले आहेत, ठीक आहे, तुम्हाला ते टास्क कंप्लीट करायचं आहे. मग हे टास्ककडे तुमचं परसेप्शन कसं असणार आहे, काय डिफाईन करणार, तुम्ही कशा टाईपची पर्सनॅलिटी आहेत, पॉझिटिव्ह ओरिएंटेड, निगेटिव्ह ओरिएंटेड. समजा तुम्ही पॉझिटिव्ह आहेत, ठीक आहे, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी टॅकल करण्यासाठी, चॅलेंजेस घेण्यासाठी मजा येत असते, ठीक आहे. तुम्ही काय करणार, तुमचा ॲटिट्यूड कसा असणार, हां चला टास्क आहे कंप्लीट करू, ठीक आहे. कंप्लीट करताना तुम्हाला काही सर्टन प्रॉब्लेम आला, ठीक आहे. प्रॉब्लेम आला तर तुमचा ॲटिट्यूड काय सांगतो, चला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तुम्ही ॲज अ ओन प्रॉब्लेम आहे म्हणून त्याला कन्सिडर करणार आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड तुमचा तिथं मदत करणार. दिस इज युअर परसेप्शन, ठीक आहे. तुमचं परसेप्शन काय आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग परसेप्शन आहे. दुसरा पर्सन आहे निगेटिव्ह माइंडचा, ठीक आहे. प्रॉब्लेम, त्याच्यासमोर टास्क आहे, ठीक आहे, तो काय करणार, काम चुकारपणा करणार, ठीक आहे. त्याला काम करायचं नसतं, तो पुढे टास्क आला कसं एकदम शॉर्टकट टेक्निक करता येईल, ठीक आहे, कमीत कमी एफर्ट्समध्ये त्याला काम कसं करता येईल, तो त्याचं परसेप्शन निगेटिव्ह झालं. एखाद्याचा प्रॉब्लेम आला समजा त्याला, तर तो काय करणार, मला नाही जमत, ठीक आहे, दुसऱ्याला द्या प्रॉब्लेम, ठीक आहे. देन हे परसेप्शन असे व्हॅरी करतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिसिजन मेकिंग, ठीक आहे. तुम्ही प्रॉब्लेम तुम्हाला आयडेंटिफाय झाला, तुम्ही क्विकली डिसिजन घेतला की प्रॉब्लेम कशा रिलेटेड आहे आणि त्याच्यावरनं तुम्ही कसं सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम, त्यावरती तुम्ही डिसिजन घेतलं, ठीक आहे. त्याच्यामुळं परसेप्शन खूप गरजेचं आहे. हाऊ यू इंटरप्रेट द टास्क, इंटरप्रेट द वर्ल्ड अराउंड यू, ठीक आहे, दॅट मेक्स युअर डिसिजन मेकिंग पॉवर मोर रिलायबल, ठीक आहे. देन आहे लर्निंग आणि मेमरी, ठीक आहे, आत्ताच सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. आता तुमचा जर ॲटिट्यूड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे, ठीक आहे, तुम्हाला एखादा टास्क करत असताना प्रॉब्लेम आला, ठीक आहे, प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही सॉल्व्ह केला, डिसिजन घेतलात, मग हे तुमचं काय झालं, एक रेकॉर्ड क्रिएट झाला, पास्ट एक्सपिरियन्स क्रिएट झाला. सिमिलरली तुम्ही असेच काम करतायत, नवीन नवीन टास्क आले तुमच्यासमोर, ठीक आहे. टास्क आल्यानंतर तुम्हाला एखादा सिमिलर टाईपचा प्रॉब्लेम येत असतो, ठीक आहे. तेव्हा काय करणार, तुमचं ब्रेन क्विकली गॅदर करणार इन्फॉर्मेशन, काय म्हणणार, हां अशा सिमिलर टाईपचा प्रॉब्लेम मला आला होता अगोदरही, ठीक आहे. लगेच तुम्ही त्याला काय करणार, चेंज करणार, म्हणजे तुम्ही क्विकली त्याला सॉल्व्ह करणार. दिस इज हाऊ द लर्निंग अँड मेमरी वर्क्स इन द परसेप्शन, ठीक आहे. परसेप्शनमध्ये अशा टाईपने हे तुमचे मेमरीज वर्क करत असतात, कनेक्ट करत असतात तुमचे पास्ट एक्सपिरियन्सेस, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमची लाईफ इझी होते, डिसिजन मेकिंग इझी होते. आणि परसेप्शनमुळे आपण काय करतो, इन्फ्लुएन्स द बिहेवियर अँड इमोशन, ठीक आहे. हाऊ यू परसिव्ह अ सिच्युएशन अफेक्ट्स आवर इमोशनल रिस्पॉन्स अँड बिहेवियर. फॉर इन्स्टन्स,
परसिव्हिंग अ सिच्युएशन ॲज अ थ्रेटनिंग कॅन ट्रिगर ट्रेस. ठीक आहे, एखादी सिच्युएशन आहे तुमच्यासमोर, ठीक आहे, समजा तुम्ही ट्रॅव्हल करत आहात आणि तुमचे आता समजा तुम्ही तिरुपतीला जाताय, तिरुपतीला जात असताना तुम्हाला जंगलामधनं जावं लागतं, श्रीशैल्यमच्या वगैरे. ठीक आहे, तुम्ही जाताय तिथनं, तुम्हाला जाताना जंगलामध्ये तुमची गाडी बंद पडली. ठीक आहे, मग तुमचा परसेप्शन काय होणार? आणि अंधार होता, डार्क अंधार आहे, तुम्ही जात असताना गाडी बंद पडली, आता काय करणार? लगेच ट्रेस क्रिएट होणार, ट्रिगर सिच्युएशनला कसे परसिव्ह करता तुम्ही, काय करता? आता सगळं अंधार आहे, खूप आता डेंजर आहे, इथं ॲनिमल्स फिरतात, आता डेंजर आहे, म्हणजे तुम्ही लगेच तुमचं परसेप्शन ट्रिगर झालं आणि परसेप्शन ट्रिगर झाल्या तुम्हाला ट्रेस क्रिएट झाला. ठीक आहे, दिस इज द रिस्पॉन्स. ठीक आहे, परसेप्शनला ट्रेस इज द रिस्पॉन्स. व्हाईल तुम्ही जाताय, ठीक आहे, गाडी बंद पडली, विदिन अ क्विक, चला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, काहीतरी झालं असेल, बंद करा गाडी. ठीक आहे, डबल स्टार्ट करा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, मग त्यामुळे तुम्हाला काय होणार? स्टार्ट झाली गाडी, तुम्ही सेन्स ऑफ कामनेस, ठीक आहे, शांती क्रिएट होणार माइंडमध्ये. चला ओके, नॉर्मल आहे, चला पुढे प्रोसीड करा. दिस इज हाऊ द परसेप्शन इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द रिअल लाईफ सिच्युएशन, चॅलेंजेस, interpret the past experiences and form our decisions making power and form our problem solving ability. That's why perception is important in any field and especially when you are working in a organization. ठीक आहे, मग तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये कसं एखाद्याला परसिव्ह करताय, कसं तुमचे रिॲक्शन आहे ऑर्गनायझेशनमध्ये, तुमचे टास्क असतील, तुमचे एम्प्लॉईज असतील, ठीक आहे, आणि तुमचे मॅनेजमेंट असेल, त्यांच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे, त्याच्यासाठी आपल्याला ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये परसेप्शन खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे आणि तो इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे व्हॉट आर द फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स द परसेप्शन. दोन फॅक्टर असू शकतात, एक तर इंटरनल तुमच्या आतील फॅक्टर्स आणि एक एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. ठीक आहे, इन्व्हायरमेंटल म्हणजे बाहेरील कोणती इन्व्हायरमेंट आहे का तुम्हाला तुमचे इन्फ्लुएन्स करतं परसेप्शन चेंज करण्यासाठी. तर इंटरनल फॅक्टर्समध्ये काय काय असू शकतं? मी आत्ताच सांगितलं, तुमचं मोटिवेशन, काम करण्याचा दृष्टिकोन. मोटिवेशन आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी आहे तुमची. ठीक आहे, तुम्ही नवीन नवीन चॅलेंजेस घेता. ठीक आहे, नवीन नवीन रोल करण्यासाठी तुम्हाला आवड आहे. ठीक आहे, त्यावेळेस तुमचा रिस्पॉन्स परसेप्शन पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे, दिस इज द इंटरनल फॅक्टर. सेकंड इंटरनल फॅक्टर काय असू शकतं? पर्सनॅलिटी तुमची, कुठल्या टाईपची पर्सनॅलिटी आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ठीक आहे, तर ह्या पर्सनॅलिटीवरनं पण तुमचे काय होतात? परसेप्शन चेंज होतात. पॉझिटिव्ह असतील तर तुम्ही एखादी सिच्युएशनला पॉझिटिव्हली घेता, निगेटिव्ह असेल तर तुम्ही इग्नोरन्स ॲटिट्यूड असतो. ठीक आहे, देन तुमचा पास्ट एक्सपिरियन्स. ठीक आहे, पर्सनल लेवलवरती, इंडिव्हिज्युअल लेवलवरती, ग्रुप लेवलवरती, ऑर्गनायझेशन लेवलवरती तुमचा एक्सपिरियन्स काय आहे. ठीक आहे, दॅट ऑल्सो इन्फ्लुएन्स द परसेप्शन. ठीक आहे, आता तुम्हाला सांगितलेलं आहे मी ऑर्गनायझेशनमध्ये एखादा एम्प्लॉय आहे, खूप स्ट्रिक्ट आहे. ठीक आहे, त्याला तुम्ही ऑलवेज काय परसिव्ह करणार? ॲज अ थ्रेट. काय थ्रेट का करणार? कारण तो खूप स्ट्रिक्ट आहे, आपल्याला कधी पण तो काय करू शकतो? झाडू शकतो. ठीक आहे, आपल्याला तो कधी पण काम देऊ शकतो, विच इज अनएक्सपेक्टेड. ठीक आहे, त्यामुळं तुमचा एक्सपिरियन्स एखाद्या गोष्टीबद्दल ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स काय असतो? एकतर कॉन्स्टंट असतो किंवा इव्हॉल्विंग असतो, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन. ठीक आहे, दे आहे लर्निंग. तुमचे लर्निंग काय? पास्ट एक्सपिरियन्सवरनं. ठीक आहे, त्यावरनं पण तुमचं परसेप्शन क्रिएट होत असतं. ठीक आहे, इंटरनल फॅक्टर्स आहेत, मोटिवेशन तुमचं काय आहे, तुमचे पर्सनॅलिटी ट्रेट काय आहेत, ठीक आहे, तुमचं पास्ट एक्सपिरियन्स काय आहे, आणि त्या पास्ट एक्सपिरियन्सपासून लर्निंग काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुमचं काय करत असतात? परसेप्शन, बघण्याचा दृष्टिकोन काय करू शकतात? अफेक्ट करू शकतात. दीज आर द इंटरनल फॅक्टर्स. देन व्हॉट अबाउट द एक्सटर्नल फॅक्टर्स? असे कोणते फॅक्टर्स असू शकतात जे एक्सटर्नली तुमचे परसेप्शन काय करू शकतात? चेंज करू शकतात. समजा फॉर एक्झाम्पल मुवमेंट आहे, तुम्ही एका लोकेशनवरती दुसऱ्या लोकेशनवरती जात आहे, एखादं मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे तुमच्या समोरून चेंज होतोय. ठीक आहे, तर समजा तुमच्या समोर ऍक्सिडेंट होतोय, मुव्हिंग गाडी जात असताना ऍक्सिडेंट झाला. ठीक आहे, अशा गोष्टी जे एक्सटर्नली जे असतात तुमच्या डोळ्यासमोर हॅपन होत असतात. ठीक आहे, तुमच्या कानाला फील होत असतात, नॉइझी इन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे, तुमच्या काय म्हणतात नॉईजला स्मेल फॅक्टर जे आहेत, अशा गोष्टी जे होत असतात. ठीक आहे, तुम्ही गार्बेज टाकतात, त्या गार्बेज कलेक्शन एरियामध्ये गेलात. ठीक आहे, तुमचा दृष्टिकोन चेंज होणार, निगेटिव्ह होणार, चला फटमन इथून जाऊया, बाहेर जाऊया. ठीक आहे, तसं ते मुवमेंट वाईज तुमचे काय होत असतं? एक्सटर्नल फॅक्टर्स पण अफेक्ट करत असतात. ठीक आहे, रिपिटेशन. ठीक आहे, रिपिटेशन एखादी गोष्ट आहे, रिपिटेटिव्ह तुमच्या समोर येत आहे एक्सटर्नली गोष्ट. ठीक आहे, तर रिपिटेटिव्ह गोष्टी पण काय होतात? तुमचे परसेप्शन अफेक्ट करण्यासाठी आणि त्याला इन्फ्लुएन्स करण्यासाठी मदत ठरत असते. देन आहे तुमचं कल्चर आणि सोसायटी. तुमचं कोणत्या टाईपचं कल्चर आहे, तुम्ही तुम्हाला वातावरण कसं आहे, तुमची वागणूक कशा प्रकारे दिलेली आहे. ठीक आहे, देन
सोशल कल्चर काय तुमचं सोसायटीमध्ये, ठीक आहे, तुमचं रिलिजन काय सांगतं, ठीक आहे, रिलिजननुसार वागताय का तुम्ही, ठीक आहे, रिलिजन काय तुम्हाला शिकवण देतं का अशा सिच्युएशनला असं वागायचं, अशा सिच्युएशनला तसं वागायचं, ठीक आहे. दीज आर द ऑल ऑल्सो एक्सटर्नल फॅक्टर्स. ठीक आहे, इन डिटेल बघूया काय एक्सटर्नल फॅक्टर्स. बघा, इंटरनल फॅक्टर्स आहे मोटिवेशन आणि तुमची गरज, देन तुमची पर्सनॅलिटी, देन आहे तुमचं पास्ट एक्सपिरियन्स, तुमचं लर्निंग आहे, देन इमोशन आहे. ठीक आहे, हॅपी असाल तुम्ही तर तुमचं परसेप्शन वेगळं असणार आहे, तुम्ही जर सॅड असाल तर तुमचं परसेप्शन वेगळं असणार आहे. ठीक आहे, एक्सटर्नल फॅक्टर्स काय करू शकतात, इंटेन्सिटी ऑफ स्टिम्युली. ठीक आहे, स्ट्रॉंगर स्टिम्युली आर मोर लाईकली टू अट्रॅक्ट द अटेन्शन. लाऊड नॉइजेस आणि ब्राईट लाईट्स, ठीक आहे, क्रिएट तुमचं अटेन्शन काय होणार आहे, ग्रॅब करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हे नॉईज असतील, ॲक्सिडेंट असेल, ठीक आहे, स्मेल असेल, हे तुमचे लगेच फॅक्टर्स काय करणार आहेत, ट्रिगर होणार आहेत आणि त्यामुळे तुमचं परसेप्शन क्रिएट होणार आहे. देन कॉन्ट्रास्टिंग एलिमेंट्स इन एन्व्हायरमेंट स्टँड्स आउट अँड अफेक्ट द परसेप्शन. ठीक आहे, देन मुवमेंट ऑब्जेक्ट्स आहेत, मुव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे, तुम्ही क्विकली त्याला कॅप्चर करता आणि तुमचं अटेन्शन तिथं ग्रॅब होतं. ठीक आहे, रिपीटेड एक्सपोजर टू द स्टिम्युलस कॅन मेक इट मोर नोटिसेबल. ठीक आहे, देन समजा तुम्ही एखाद्या क्राऊडेड एरियामधून जाताय, ठीक आहे, आणि तिथं गार्बेज एरिया लागतो. ठीक आहे, तुम्ही मेट्रोमधनं ट्रॅव्हल करताय, तुम्ही मेट्रो तुमचं गार्बेज एरियावरनं जाताय. ठीक आहे, रिपीटेडली तुम्ही ट्रॅव्हल करताय त्या लोकेशनवरनं, तर ठीक आहे, तुम्ही जसं जवळ गेलात तुमचं लगेच तुम्हाला क्लिक होणार की बाबा आपण गार्बेज एरियावरती आहे, नोटीस झाली, नोटीस. ठीक, देन साईज अँड प्रॉक्झिमिटी. ठीक आहे, लार्जर ऑब्जेक्ट, क्लोजर ऑब्जेक्ट्स, ठीक आहे, ते कसं इंडिव्हिज्युअल रीड करतोय, ठीक आहे, ते कसं परसिव्ह करतोय ते पण तुमचं परसेप्शन हॅपन करत असतं. आणि देन आत्ता सांगितलं मी कल्चरल आणि तुमची सोसायटीमध्ये नॉर्म्स काय, कस्टम्स काय, ठीक आहे, तुमचं रिलिजन काय आणि त्याच्याबद्दल तुमची शिकवण काय, ह्या सगळ्या गोष्टी तुमचं परसेप्शन अफेक्ट करत असतात. ठीक आहे, तुम्हाला 5 मार्क लिहू शकतो क्वेश्चन, राईट द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द परसेप्शन, किंवा असं येऊ शकतो की राईट द इंटरनल फॅक्टर्स अँड एक्सटर्नल फॅक्टर्स दॅट अफेक्ट द परसेप्शन. त्यावेळेस तुम्ही हे 3-4 पॉईंट लक्षात ठेवून तुम्ही 5 मार्कर क्वेश्चन लिहू शकता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1, ठीक आहे, प्रॅक्टिस करू शकता. राईट द इम्पॉर्टंट फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स परसेप्शन. ठीक आहे, किंवा सेकंड क्वेश्चन असं घेऊ शकता की राईट अबाउट द इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर्स दॅट अफेक्ट द परसेप्शन. ठीक आहे, अशा मार्गाने 5 मार्काला हे क्वेश्चन येऊ शकतं. ठीक आहे, देन आहे आपल्यासमोर इम्पॉर्टंट आहे परसेप्च्युअल प्रोसेस. काय होते प्रोसेस बाबा, हे परसेप्शन क्रिएट करण्यासाठी प्रोसेस असते एक. ठीक आहे, परसेप्च्युअल प्रोसेस म्हणतो. ती प्रोसेस काय असते नेमकी, त्याची डेफिनेशन काय, कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात ते आता आपण बघूया. ठीक आहे, व्हॉट इज द परसेप्च्युअल प्रोसेस. परसेप्च्युअल प्रोसेस रेफर्स टू हाऊ आवर ब्रेन्स टेक इन and make the sense of sensory information from the world around us. ठीक आहे, this has several steps. ठीक आहे, कोणकोणते, each of which plays part in transforming raw sensory input to the something meaningful. ठीक आहे, जसं तुम्ही मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करताय, मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करत असताना तुम्हाला एखादा रोडवरनं जात आहे. ठीक आहे, तुम्ही मेट्रोमध्ये बसलेला आहे आणि खालती रोड आहे. ठीक आहे, तुम्ही जात असताना तुम्ही ॲक्सिडेंट बघितला वरतून. ठीक आहे, लगेच तुमचं ब्रेन काय झालं, गोष्टी पकडल्या, इन्फॉर्मेशन ट्रॅक झाली, काय इन्फॉर्मेशन भेटली तुम्हाला की बाबा ॲक्सिडेंट झालेलं आहे. मग ब्रेन काय करणार तुमचं, ते सेन्स करणार, त्याच्याकडे अटेन्शन देणार. अटेन्शन दिल्यानंतर काय कशाबद्दल आहे, कुणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, ट्रकचा, कारचा ॲक्सिडेंट झाला आहे, ऑर्गनाईज करणार इन्फॉर्मेशन. मग त्याला इंटरप्रिट करणार की बघणार की बाबा कसं झालं असेल ॲक्सिडेंट, काय झालं असेल. ठीक आहे, देन त्याच्याबद्दल रिस्पॉन्स काय करणार, खूप डेंजर ॲक्सिडेंट होतं, असं झालं नाही पाहिजे. दिस इज द परसेप्च्युअल प्रोसेस, हाऊ इट हॅपन्स. ठीक आहे, बघा कसं हॅपन होते. सगळ्यात पहिलं एक्सटर्नल इनपुट, स्टिम्युलस भेटतं तुम्हाला. स्टिम्युलस कुठून भेटतं तुम्हाला, तुमचे आईज, इयर्स आणि नोज, इथून तुम्हाला डिफरंट स्टिम्युलस भेटत असतात. ठीक आहे, देन तुम्ही बघितलं आईजनं पकडलं ॲक्सिडेंट झालेला आहे. ठीक आहे, इयर्स पकडलं नॉईज, काहीतरी मोठा स्फोट झालेला आहे. ठीक आहे, देन नॉईज, स्मेल. ठीक आहे, असे डिफरंट स्टिम्युलस तुम्हाला भेटत असतात. देन सेन्सेशन, काय तर आईजबद्दल आहे तर तुम्ही काय बघता, आईजसाठी लाईट्स वगैरे विजिबल असते. ठीक आहे, लाईट्स तसे वेगवेगळे सेन्सेस असतात, जसे साईट आहे, विजन आहे, ठीक आहे, साऊंड आहे, टच आहे, टेस्ट आहे, स्मेल आहे, असे वेगवेगळे स्टिम्युलस असतात आपले. ठीक आहे, त्याला सेन्स करतो. देन त्याच्यानंतर काय करतो आपण, हे इन्फॉर्मेशन सेंड करतो कुठं, ब्रेनला. मग ब्रेन त्याला काय करतं, अटेन्शन देतं, सिलेक्शन करतं, काय कशाबद्दल आहे, काय आहे. ठीक आहे, अटेन्शन, वी कॅन्ट पे अटेन्शन टू एव्हरी स्टिम्युलस अराउंड अस, सो आवर ब्रेन सिलेक्ट व्हॉट वी फोकस बेस्ड ऑन
व्हॉट इट स्टँड्स आउट अँड व्हॉट्स रिलेव्हंट टू अस. ठीक आहे, काय आपल्याला महत्त्वाचं आहे त्याच्यानुसार आपलं ब्रेन ॲटोमॅटिकली ट्रिगर आउट करतं आणि फाइंड आउट करतं की कुठल्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, फॅक्टर्स लाईक इंटेन्सिटी, मुवमेंट, पर्सनल इंटरेस्ट कॅन मेक सर्टन स्टिम्युलस स्टँड आउट मोर. ठीक आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी असतात ज्यावरती आपलं लक्ष अटेन्शन जास्त असतं त्या गोष्टी ॲटोमॅटिकली ब्रेन कॅप्चर करतो. देन ब्रेन ऑर्गनाइज द सिलेक्टेड इन्फॉर्मेशन इन अ स्ट्रक्चर अँड पॅटर्न. ठीक आहे, वेगवेगळ्या पॅटर्न आणि स्ट्रक्चरमध्ये ऑर्गनाइज करतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल वेन यू लुक ॲट अ फेस यू डोंट सी इंडिव्हिज्युअल फीचर सेपरेटली बट रिकॉग्नाइज देम ॲज अ होल फेस. ठीक आहे, तुम्ही जर चेहऱ्यात बघितला, ठीक आहे, आरशात चेहरा बघितला तुमचा, कान वेगळा आहे, हे वेगळं आहे असं बघत नाही तुम्ही, आपलं ओव्हरऑल चेहरा कसं छान दिसतोय का नाही त्याच्याकडे आपलं लक्ष देतं. म्हणजे हे झाले ऑर्गनाइज्ड इन्फॉर्मेशन. ठीक आहे, देन काय असतं इंटरप्रिटेशन. सगळं झालं, तुम्ही स्टिम्युलस भेटलं तुम्हाला, ठीक आहे, देन तुम्ही सेन्स केलं, तुम्ही अटेन्शन दिलं, देन ऑर्गनाइज केलं, देन इंटरप्रिट करण्याची बारी आलेली. ॲज वी गिव्ह मिनिंग टू द ऑर्गनाइज इन्फॉर्मेशन द इंटरप्रिटेशन बेस्ड ऑन पर्सनल एक्सपिरियन्स, एक्सपेक्टेशन अँड नॉलेज. ठीक आहे, मग तुम्ही तुमचं पास्ट त्याला जोडायला सुरुवात करता. दिस इज सब्जेक्टिव्ह पार्ट. ठीक आहे, आपल्या डिफरंट व्यक्तीज आहेत. ठीक आहे, डिफरंट व्यक्तींचं डिफरंट पास्ट असू शकतो, त्यांचे डिफरंट एक्सपेक्टेशन्स असू शकतात आणि त्यांच्याकडे डिफरंट लेवल ऑफ नॉलेज असू शकतं. त्यावरनं तुमचं इंडिव्हिज्युअल लेवलवरती इंटरप्रिटेशन व्हॅरी करत असतं. ठीक आहे, रिस्पॉन्स फायनली आपण जेव्हा इंटरप्रेट केलो पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन देन काय करतो आपण त्याला रिॲक्शन देतो. रिॲक्शन कुड बी फिजिकल रिॲक्शन किंवा मेंटल रिॲक्शन असू शकते. ठीक आहे, फिजिकल रिॲक्शन मुव्हिंग अवे फ्रॉम डेंजर. ठीक आहे, देन मेंटल रिॲक्शन काय फिलिंग हॅपी ऑर कन्सर्न. ठीक आहे, एखादी गोष्ट बघितला तर मेंटल रिॲक्शन, ॲक्सिडेंट बघितलं मेंटल रिॲक्शन काय, तुम्ही लगेच बाबा असा ॲक्सिडेंट होऊ नये. ठीक आहे, तुम्ही लगेच केअरफुल होणार, तुम्ही अलर्ट होणार. ठीक आहे, आणि तसंच तुम्ही जर ॲक्सिडेंटच्या जवळ असाल फिजिकल तुमची काय असणार रिॲक्शन, चला इथं ॲक्सिडेंट झाला अजून काहीतरी डेंजर होईल, तुम्ही मूव्ह ऑन कराल, तुम्ही काय करणार दुसरीकडे शिफ्ट होणार. दिस इज हाऊ आवर रिस्पॉन्स वर्क्स. ठीक आहे, एक्झाम्पल पूर्ण परसेप्च्युअल प्रोसेसचं एक्झाम्पल काय, इमॅजिन इफ यू हिअर अ फोन रिंग. ठीक आहे, रिंग तुम्हाला फोन आलेला आहे, तुम्ही काय केलेलं आहे त्याला आयडेंटिफाय केलं आहे. देन युअर इयर्स पिक अप द साऊंड, सेन्स झालं तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही स्टिम्युलस भेटलं की फोन वाजतोय. ठीक आहे, तुमचे साऊंड काय केलेत इयर्सने तुमचं साऊंड कॅप्चर केलेलं आहे. ठीक आहे, देन तुमचं ब्रेन लगेच सांगते की बघा नॉईज कुठून येत आहे, अटेन्शन द्या. ठीक आहे, अटेन्शन दिलं तुम्ही, नॉईज बघितलं, देन तुम्हाला काय करतं, देन ब्रेन सांगते की रिकॉग्नाइज कशाबद्दल आहे, कुणाचा आहे, कोणता रिंगटोन वाजतोय. ठीक आहे, देन ऑर्गनाइज करा कुठल्या फोनचा आहे, तुमचा फोनचा आहे, तुमच्या फ्रेंडचा फोन आहे. ठीक आहे, तुमच्या वडिलाचा आहे, आईचा फोन आहे, कोणाचा आहे, तुमचं ब्रेन लगेच कॅप्चर करतं. ठीक आहे, देन इंटरप्रेट करतं तुम्ही, कोणीतरी कॉलिंग करत आहे. ठीक आहे, इंटरप्रिटेशन. ठीक आहे, निखिल इज कॉलिंग यू, स्वामी अकॅडमी इज कॉलिंग यू. ठीक आहे, तुम्ही इंटरप्रेट केला. ठीक आहे, अँड फायनली यू डिसाइड वेदर टू आन्सर कॉल ऑर नॉट. दिस इज युअर रिस्पॉन्स. ठीक आहे, दिस इज द परसेप्च्युअल प्रोसेस. ठीक आहे, हे गोष्टी परसेप्च्युअल प्रोसेस काय करतात, मेक द सेन्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉर्म आवर व्ह्यू अबाउट द वर्ल्ड. त्याच्यामुळे हे परसेप्च्युअल प्रोसेस पण खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला 10 मार्क्सला येऊ शकते. डिस्कस द परसेप्च्युअल प्रोसेस इन डिटेल. ठीक आहे, discuss the factors or components which affect the perceptual process. Discuss the factors or discuss the components which forms the major part of the perceptual process. ठीक आहे, असे डिफरंट वेने क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात पाहिजे परसेप्च्युअल प्रोसेस काय असते. स्टिम्युलस असतं, सेन्स असतं, अटेन्शन असतं, ऑर्गनाइज असतं, इंटरप्रिटेशन असतं आणि फायनली रिस्पॉन्स असतं. हे 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्याच्या ओरिएंटेडने तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता किंवा ऑन द स्पॉट क्रिएट पण करू शकता. ठीक आहे, दिस इज हाऊ द परसेप्च्युअल प्रोसेस. इन शॉर्ट कशी वर्क करते परसेप्च्युअल प्रोसेस बघा. इन्व्हायरमेंट स्टिम्युलस भेटतं. ठीक आहे, कशा वेळेस कोणत्याही टाईपचं असू शकतं, ऑब्झर्वेशन, टेस्ट असू शकते, स्मेल असू शकते, हिअर असू शकतं, साईट असू शकतं, टच असू शकतं. ठीक आहे, लगेच परसेप्शन एक्सटर्नल इंटरनल फॅक्टर्सवरती सिलेक्शन करता, लगेच तुम्ही त्याला ऑर्गनाइज करता. ठीक आहे, ग्रुप करता, देन इंटरप्रेट करता, पर्सनल इयर्स असतील, तुमचे ॲट्रिब्यूट्स असतील, तुमचा पास्ट एक्सपिरियन्स असेल, लगेच तुम्ही त्याला रिस्पॉन्स देऊ शकता, कोहोर्ट आणि ओहोर्ट. ठीक आहे, फिजिकल आणि मेंटल रिॲक्शन तुमची असू शकते. दिस इज द परसेप्च्युअल प्रोसेस. ठीक आहे, देन आहे इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्यासमोर, काय असणार आहे, परसेप्शन प्लेज अ व्हायटल रोल इन अ मॅनेजरियल अँड बिहेवियर ॲप्लिकेशन विद इन द ऑर्गनायझेशन. ठीक आहे, परसेप्शन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं मॅनेजरियल आणि बिहेवियर ॲप्लिकेशन. ठीक आहे, म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही काम करताय, मॅनेजरियल लेवलवरती परसेप्शन कसं वर्क करतं आणि बिहेवियरल लेवलवरती कसं वर्क करतं ते बघणार. ठीक आहे, मॅनेजरियल लेवलवरती एम्प्लॉय कसं काम करतो इव्हॅल्युएशन करणार, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे. ठीक आहे, मग मॅनेजर कुठल्या गोष्टी कुठल्या बेसिसवरती ॲसेस केलं पाहिजे ते सगळं इव्हॅल्युएशन झालं, हे झालं मॅनेजरियल लेवलवरती. देन डिसिजन मेकिंग. ठीक आहे, एखादा मॅनेजर आहे, एखादा एम्प्लॉय आहे, काम करतोय का,
सगळे कंपनीचे जे इम्पॉर्टंट टास्क आहेत त्याला अलोकेट केलेले व्यवस्थित करतोय का, त्याच्या बेसिसवरती तो काय करणार, डिसाईड करणार की वेदर द पर्टिक्युलर एम्प्लॉय इज वर्किंग फॉर द ऑर्गनायझेशन ऑर नॉट. ठीक आहे. देन डिसिजन मेकिंग करणार त्यांना कशावरती, तर त्याच्या इव्हॅल्युएशनवरती. ठीक आहे. देन लिडरशिप स्टाईल, तुमच्या लिडरशिप स्टाईलवरती पण तुमचं डिसिजन व्हॅरी करत असतो. ठीक आहे. लिडर तुमचं डेमोक्रेटिक आहे, जसं फर्स्ट आला बघितलो, ऑटोक्रेटिक आहे, सपोर्टिव्ह आहे, कोलोजियल आहे. ठीक आहे. त्याच्या लिडरशिप स्टाईलवरती तुमचं परसेप्शन असतं पर्टिक्युलर लिडरचं, आणि तुम्ही त्याच्यासोबत कम्युनिकेट कसं करताय त्या एम्प्लॉय लेवलवरती. ठीक आहे. तर ते एम्प्लॉईज त्या कम्युनिकेशनवरती तुमच्या ऑर्गनायझेशनला पण जज करत असतो. तुम्ही जर ॲज अ लीडर डेमोक्रेटिक आहे, ठीक आहे, तो त्यांनी काहीतरी वर्क केलं नाही, ठीक आहे, त्याला समजावून सांगितलं की बाबा असं असं वर्क करतो, ठीक आहे, ह्याच्यात काही चुका असतील तर मला विचार. ठीक आहे. तुम्ही सपोर्टिव्ह झालात, त्याला विचारताय की बाबा काय अडचण आहे का, मग तो काय करणार, आपलं बेस्ट ऑफ द बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. देन कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन पण होणार. मॅनेजरियल ॲप्लिकेशन, तुमच्यासमोर 2 एम्प्लॉईज आहेत, भांडण करत आहेत, ठीक आहे, वेगवेगळ्या इश्यूज आहेत, त्यांच्यामध्ये डिफरंट टीमबद्दल, डिफरंट टास्कबद्दल आहे. ठीक आहे. कन्फ्लिक्ट चालू आहे, हे टास्क मी करणार नाही, हे टास्क तू करणार नाही. ठीक आहे. असं कन्फ्लिक्ट चालू आहे. देन तुमच्या लिडरशिप स्टाईलवरनं पण कसं त्याला हँडल करताय तुम्ही, तिथं तुमचं परसेप्शन गरजेचं आहे. ठीक आहे. मग तुम्ही कसं परसिव्ह करू शकता ते पर्टिक्युलर भांडणं, लगेच तुम्ही फाइंड आउट करू शकता काय बेस्ट रिझन काय, कशाबद्दल भांडण चालू आहे. ठीक आहे. मग त्याच्या काय ऍडजस्टमेंट करता येईल का, ह्याचं वर्क त्याला, त्याचं वर्क खाला. ठीक आहे. काय करता येईल का, कुणाचं काय म्हणतात त्याला बेस्ट ॲबिलिटी, कोणत्या वर्कमध्ये कोण जास्त काम करू शकतो ते अनालिसिस करणार, आणि त्यावरनं तुम्ही डिसिजन घेणार. ठीक आहे. देन हायरिंग करत असताना पण तुम्ही कॅन्डिडेट तुमचे सिलेक्ट करताना पण तुम्ही हे वेगवेगळे टूल्स वापरू शकता. आणि बायस जे असतं तुमचं, ठीक आहे, तुम्ही जर निगेटिव्ह पर्सनॅलिटी असाल तर जास्तीत जास्त तुम्ही निगेटिव्ह कॅन्डिडेटकडे तुम्ही थोडा अटेंटिव्ह राहणार. जर समजा तुम्ही पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी आहात, ठीक आहे, पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी आहात, तर तुम्ही पॉझिटिव्ह ट्रेट्स फाइंड आउट करणार की इंडिव्हिज्युअल हायरिंग करत असताना. ठीक आहे. मग मॅनेजर लेवलवरती असं तुमचं परसेप्शन वर्क करत असते. एम्प्लॉयला इव्हॅल्युएट करण्यासाठी, डिसिजन घेण्यासाठी, कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्यासाठी, लिडरशिप स्टाईल अडॅप्ट करण्यासाठी आणि हायरिंग करण्यासाठी हे वेगवेगळे परसेप्शन वर्क करत असतात. सिमिलरली ऑर्गनायझेशनमध्ये बिहेवियर इम्पॉर्टंट असतं. बिहेवियर ते तुमचं परसेप्शन पण अफेक्ट करू शकतं. बिहेवियर कसं आहे, मोटिवेटेड आहे, जॉब सॅटिस्फाईड आहेत का तुम्ही, ऑर्गनायझेशनचं कल्चर कसं आहे, पॉझिटिव्ह आहे का, टीम डायनामिक्स कसं आहे, तुमच्या टीम एकमेकाला कोऑपरेटिव्ह आहे का, ट्रस्ट बिल्डेबल आहे का, कोलॅबरेटिव्ह आहे का. ठीक आहे. तुम्ही वेगवेगळा ट्रेस कसा अफेक्ट करताय, तुम्हाला ट्रेस देतंय का ऑर्गनायझेशन, का ट्रेस रिड्यूस करते तुमचं ऑर्गनायझेशन, आणि तुमचं कस्टमर सोबत एम्प्लॉईज बरोबर रिलेशन कसं आहे. ठीक आहे. तुम्ही अंडरस्टँड करताय कस्टमरला काय पाहिजे, तुम्ही एम्प्लॉईजला काय पाहिजे, एम्प्लॉईज कस्टमरला अंडरस्टँड करतायत का, कस्टमर कंपनीला अंडरस्टँड करतात काय, हे म्युच्युअल रिलेशन कायम चालूच असतं. ठीक आहे. हे बिहेवियरल ॲप्लिकेशन आहे परसेप्शनचं. ठीक आहे. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करायचं असतं. ठीक आहे. देन आहे इम्पॉर्टंट आपल्याला, ठीक आहे, देन आहे बॅरियर्स टू, ठीक आहे, सोशल परसेप्शन आहे. त्याच्यानंतर आपल्याला सोशल परसेप्शन आहे. सोशल परसेप्शन काय असतं, ठीक आहे, सोशल परसेप्शन इज अ प्रोसेस बाय विच वी फॉर्म इम्प्रेशन, अंडरस्टँड अँड इंटरप्रेट द इन्फॉर्मेशन अबाउट अदर पीपल अँड सोशल इंटरॅक्शन. ठीक आहे. आपल्या अवतीभोवती डिफरंट काइंड्स ऑफ पीपल्स राहतात. ठीक आहे. तर त्यांचे इम्प्रेशन काय आपल्यावरती, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, ठीक आहे, त्यांना कसं अंडरस्टँड करतोय, त्यांच्याबद्दल आपल्याकडे इम्प्रेशन काय आहे का, फर्स्ट इम्प्रेशन, बेस्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन काय आहे का बाबा. ठीक आहे. देन तुम्ही त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती त्यांना कसं रिॲक्ट करताय. ठीक आहे. मग तुमचं इंटरॅक्शन आहे का त्यांच्यासोबत, ह्या गोष्टी सोशली तुमचं परसेप्शन, सोशल परसेप्शन म्हणजे अवतीभोवतीच्या लोकांबद्दल तुमचं ॲटिट्यूड, तुमचा जे दृष्टिकोन आहे ते बघण्यासाठी तुम्हाला मदत करत असते. तर मग तुम्ही त्याच्यामध्ये काय काय बघू शकता, तर क्यूज घेऊ शकता. कशामधून, बॉडी लँग्वेज. ठीक आहे. समोर तुमच्या व्यक्ती थांबलेला आहे, तो तुम्हाला बोलतोय, तर बोलत असताना त्याची बॉडी लँग्वेज काय, टोन ऑफ व्हॉइस काय, फेशियल एक्सप्रेशन कसे आहेत. ठीक आहे. हॅपी फेस आहे, ॲरोगंट फेस आहे, ठीक आहे, देन सॅड फेस आहे. ठीक आहे. ते तुम्ही सगळं काय करू शकता, ॲनालिसिस करू शकता, त्याचे इमोशन्स आयडेंटिफाय करू शकता, बिहेवियर आयडेंटिफाय करू शकता, त्याचे इंटेन्शन आयडेंटिफाय करू शकता. आणि ह्या सर्व गोष्टीवरनं तुमचं एक त्या व्यक्तीबद्दल, त्या सोसायटीबद्दल, ठीक आहे, तुमचं एक परसेप्शन क्रिएट होत असतं. सोशल परसेप्शन शेप आवर रिलेशनशिप, इन्फ्लुएन्सेस आवर इंटरॅक्शन्स अँड इम्पॅक्ट हाऊ वी रिस्पॉन्ड टू अदर्स. ठीक आहे. मग तुम्ही ते इंटरप्रेट करणार आणि त्याला रिस्पॉन्स करणार. दिस इज द सोशल परसेप्शन. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल परसेप्शनबद्दल, इंडिव्हिज्युअलबद्दल आपण काय करतो, इंटरप्रेट करत असतो. पर्टिक्युलर व्यक्ती कसा आहे, काय आहे. आणि सोशलमध्ये पूर्ण सोसायटीला, म्हणजे सोसायटीमध्ये डिफरंट व्यक्ती येतात. ठीक आहे. मग डिफरंट ऑर्गनायझेशन येतात, डिफरंट विंग्स येऊ शकतात. मग त्यांना कसं आयडेंटिफाय करताय आणि त्यांना कसं रिॲक्ट करताय, दिस कम्स अंडर द सोशल परसेप्शन. देन आहे
की ॲस्पेक्ट्स ऑफ सोशल परसेप्शन. काय काय असू शकतात की ॲस्पेक्ट? फर्स्ट इम्प्रेशन, एखादी गोष्ट बघितलं, ठीक आहे, इनिशियल जजमेंट्स वी मेक अबाउट पीपल बेस्ड ऑन देअर अपीअरन्स, ॲक्शन अँड ब्रीफ इंटरॅक्शन. ठीक आहे, एखाद्याला भेटल्यानंतर त्याची ॲक्शन काय, त्याचे इंटरॅक्शन्स काय, त्याचा अपीअरन्स काय, त्याचं लुक काय, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपलं एक फर्स्ट इम्प्रेशन क्रिएट होत असतं, बॅक ऑफ द माइंड. देन ॲट्रिब्युशन, दिस रेफर्स टू हाऊ वी एक्सप्लेन others behavior. ठीक आहे, attributing them to their internal factors like personality, external factors like सिच्युएशन, इन्व्हायरमेंट. ठीक आहे, वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती आपण काय करतो, ॲट्रिब्यूट करतो. म्हणजे कुठली गोष्ट इंटरनल फॅक्टरसोबत लिंक होते की एक्सटर्नल फॅक्टरसोबत लिंक होते. देन असते स्टिरियोटाईप. ऑलवेज 2 मार्क्सला क्वेश्चन येतो स्टिरियोटाईप. ठीक आहे, स्टिरियोटाईप म्हणजे एखादा व्यक्ती असतो, ठीक आहे, तुम्ही त्याला बघत नाही, त्याला काहीच करत नाही, एकच गोष्ट लक्षात आहे त्याचे, त्या एका गोष्टीवरती तुम्ही बायस आहात. ठीक आहे, त्यांनी एक तुम्हाला, समजा एखादा व्यक्ती आहे, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला भेटला कॉरिडॉरमध्ये आणि त्यांनी बॅड इम्प्रेशन दिली तुम्हाला. ठीक आहे, बॅड फेशियल एक्सप्रेशन्स दिले. ठीक आहे, त्यांनी काहीतरी तुम्हाला उलटसुलट बोललं, तर ऑलवेज तुम्ही काय करणार, स्टिरियोटाईप राहणार. ती पर्सन जेव्हा केव्हा तुमच्या समोर येईल, ठीक आहे, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बायस असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. कुठल्या, कारण एकच बेस, त्यांनी आपल्याला लिफ्टमध्ये अरोगंटली बिहेव केलं होतं. ठीक आहे, असे फॅक्टर्स जे असतात, ओनली 1 फॅक्टर्सवरती आपण एखाद्याला जज करतो. ठीक आहे, ते फॅक्टर्स म्हणजे स्टिरियोटाईप असतात. स्टिरियोटाईप म्हणजे एकाच फॅक्टरवरनी एखाद्याला निगेटिव्ह वेने जज करणे म्हणजे स्टिरियोटाईप असतं. नॉन व्हर्बल क्यूज, वी रिले हेविली ऑन नॉन व्हर्बल सिग्नल. म्हणजे काय, त्याची बॉडी लँग्वेज काय, त्याचं आय कॉन्टॅक्ट काय होतं, फेशियल एक्सप्रेशन काय होते, त्याचे इमोशन्स काय होते, विदाऊट एनी कनेक्ट, डायरेक्ट कम्युनिकेशन शिवाय त्याचं बॉडी लँग्वेज, हे सगळे जे गोष्टी असतात. ठीक आहे, फिजिकली अपीअरन्स कसा होता, आय कॉन्टॅक्ट होता का, हे नॉन व्हर्बल गोष्टीवरनं पण आपण एखाद्याला सोशल परसेप्शन आपलं अफेक्ट करू शकतो. आणि कंटेक्स्ट कुठली सिच्युएशन होती, कुठल्या सिच्युएशनमध्ये त्यांनी कसं वागलं, काय वागायला पाहिजे होतं. ठीक आहे, सिच्युएशन वाईज पण आपलं हे परसेप्शन क्रिएट होत असतं. ठीक आहे, सिच्युएशन वाईज आपलं परसेप्शन क्रिएट होत असतं. देन आहे वाय द परसेप्शन इज इम्पॉर्टंट, सोशल परसेप्शन. ठीक आहे, सोशल परसेप्शन काय गरजेचं आपल्याला, तर बघा, इट इन्फ्लुएन्स द रिलेशनशिप. ठीक आहे, एकमेकांमधलं रिलेशनशिप डिफाईन करण्यासाठी, अफेक्ट करण्यासाठी हे महत्त्वाचं असतं. देन डिसिजन मेकिंग घेण्यासाठी आपल्याला सोशल परसेप्शन गरजेचं आहे. कसं, तर हायरिंग करायचं आहे, लिडरशिप स्टाईल जज करायचं आहे, टीमवर्क करायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये डिसिजन मेकिंग करण्यासाठी तुमचं सोशल परसेप्शन महत्त्वाचं ठरत असतं. म्हणजे तुम्ही कसं एम्प्लॉईजला कसं कन्सिडर करता, कस्टमरला कसे बिहेव करता. ठीक, देन आहे गाईड्स द सोशल बिहेवियर. हे सगळं तुमचं जर सोशल परसेप्शन असतील, तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील, त्यावरनं तुमची रिॲक्शन काय, तुमचं बिहेवियर काय आणि सोसायटीचं बिहेवियर काय, ह्या गोष्टी पण तुमचं परसेप्शन अफेक्ट करत असतात. ठीक आहे, देन आहे बॅरियर्स टू द सोशल परसेप्शन. ठीक आहे, माझं सोशल परसेप्शन तुमचं क्रिएट झालेलं आहे सोसायटीवरती. ठीक आहे, तर ते परसेप्शन कधी कधी काय अडथळा करत असतं. म्हणजे काही गोष्टी असतात ना, ते सोशल परसेप्शन क्रिएट करण्यासाठी, म्हणजे आता तुम्ही एखाद्याचं दृष्टिकोन जज करताय, क्रिएट करत असतात, त्याचं ते क्रिएट करण्याच्या अगोदर काहीतरी अडथळा येतो तुम्हाला, तर ते बॅरियर्स काय असतात. बॅरियर्स टू द सोशल परसेप्शन आर ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे, दॅट हिंडर our ability to accurately interpret others behavior, emotions and intentions. ठीक आहे, म्हणजे आपण दुसऱ्याला इंटरप्रेट करतो. ठीक आहे, इंटरप्रेट करण्याच्या अगोदर कुणीतरी आपल्याला स्टॉप केलं. ठीक आहे, मग तुम्ही अर्धवट सोडलं, तर त्याला तुम्हाला पूर्ण माहिती भेटलीच नाही ॲक्युरेटली. मग त्याच्यावरनं तुमचं डिसिजन काय होऊ शकतो, तुमचं बिहेवियर काय होऊ शकतो, इमोशन काय होऊ शकतात, थोडेफार चेंज होऊ शकतात. ठीक आहे, विदाऊट द कंप्लीट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, दिस ऑफन लीड टू मिसअंडरस्टँड होऊ शकते. ठीक आहे, समजा तुम्ही ऑफिसमध्ये बोलताय एकमेकाला, कलिग्स. ठीक आहे, आणि दुसऱ्या परसेप्शन म्हणजे दुसऱ्या कंटेक्स्टमध्ये काहीतरी बोललं, जे की तुम्ही ॲज अ पर्सनल फॅक्टर्स घेतलं, तेवढ्यात तुमचा बॉस आला. ठीक आहे, तेवढ्यात तुमचा बॉस आला. ठीक आहे, बॅरियर झाला, बॉस तुमच्या इंटरॅक्शनमध्ये बॅरियर झाला. मग त्यांनी त्याला म्हणलं, ठीक आहे, तू इकडे, त्यांनी हे टास्क तुमच्या दोघांचं इनकम्प्लीट झालं. मग परत तुम्ही काय करणार, ह्यानी मला असं का बोलला, ह्यानी असं का बोलला, त्याचा दृष्टिकोन काय होतं तुम्ही बघितलंच नाही कंप्लिटली. त्याने म्हणण्याच्या अगोदर तुम्हाला बॉसनं अडथळा केला तुमचा. ठीक आहे, तुमचं इंटरप्रिटेशन नाही झालं तुमचं. ठीक आहे, त्यामुळं मिसअंडरस्टँडिंग झाली. त्यामुळे तुमचे बायसेस होतात. ठीक आहे, जजमेंट तुमचे चुकतात आणि तुमचं दोघांचं बोलणं पण बंद होऊ शकतं. दिस इज द बॅरियर्स ऑफ सोशल परसेप्शन. ठीक आहे, देन इन डिटेल काय असू शकतात बॅरियर्स बघूया. चला इन डिटेल्स बॅरियर बघूया आपण. स्टिरियोटाईप, जसं मी आत्ता सांगितलं स्टिरियोटाईप. ठीक आहे, पर्टिक्युलर एखादा ट्रेट पकडतो आपण. ठीक आहे, आणि त्या ट्रेटनं काय करू शकतो, सगळ्याला तसंच आपण काय करू शकतो, एकाच ग्रुपमध्ये कन्सिडर करू शकतो. डेफिनेशन, जनरलायझिंग ट्रेट्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स टू ऑल मेंबर्स ऑफ अ पर्टिक्युलर ग्रुप. ठीक आहे, समजा एखादा टीम मेंबर आहे, तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय,
टीम आहे, तुमच्या टीमला कोण TL लीड करत असतो, टीम लीडर लीड करत असतो. तर टीम लीडर समजा तुमचा आळशी आहे, लेझी आहे, निगेटिव्ह आहे, तर तुम्ही काय जज करणार, पूर्ण टीमच लेझी आहे, पूर्ण टीमच आळशी आहे. ठीक आहे, स्टिरोटाईप झाला, दिस इज द स्टिरोटाईप. ठीक आहे. देन ॲज्युमिंग ऑल इंजिनियर्स आर इंट्रोवर्टेड अँड अनालिटिकल. ठीक आहे, तुम्ही काही स्टिरोटाईप पकडू शकता, एखाद्या ग्रुपबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या फॅमिलीबद्दल, एखाद्या सोसायटीबद्दल, एखाद्या कल्चरबद्दल, एखाद्या रिलिजनबद्दल तुमचे वेगवेगळे स्टिरोटाईप असू शकतात. तर हॅलो इफेक्ट, हॅलो मीन्स सिंगल इफेक्ट, एकच सिंगल इफेक्ट पकडणार तुम्ही, एकच. एखाद्याने समजा तुम्हाला कम्युनिकेशन करत असताना दोघांमध्ये कम्युनिकेशन चालू आहे तुमच्या दोघांमध्ये, आणि त्यांनी खूप तुम्हाला रिस्पेक्ट दिली त्याला तुम्हाला, आणि एकदम पॉझिटिव्ह वेने तुम्हाला बातचीत केली त्यांनी. मग तुम्ही नेक्स्ट टाइमला भेटलात त्याला. ठीक आहे, तर त्याने जर समजा अदर लोकांसोबत त्यांनी निगेटिव्ह बिहेवियर केलेलं आहे, बट तुमच्यासोबत त्यांनी पॉझिटिव्ह केलेलं आहे, तर तुम्ही तुमचं परसेप्शन त्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्हच राहणार, कारण त्यांनी तुम्हाला पॉझिटिव्ह केलेलं आहे. तो दुसऱ्यांसोबत कसं वागतोय काय मॅटर नाही. तुम्ही एकच ट्रेट पकडलाय, त्याचे पॉझिटिव्ह पकडला तर पॉझिटिव्हलाच धरून राहणार, तुम्ही निगेटिव्ह बघणार नाही. ठीक आहे, दिस इज द हॅलो इफेक्ट. ठीक आहे, हॅलो इफेक्ट काय असतो तुमचा, एकच गोष्ट सिंगल फॅक्टरला पकडून तुम्ही काय करू शकता, त्याला जज करू शकता. ठीक आहे, बिलिव्हिंग समवन इज अ हायली कॉम्पिटंट ॲट वर्क जस्ट बिकॉज दे ड्रेस प्रोफेशनली. ठीक आहे, प्रोफेशनल अपीअरन्स घेऊन येतात तो तुमच्या वर्कमध्ये. ठीक आहे, जॉबमध्ये, तर ते प्रोफेशनल दिसण्यावरून त्याला जज करता तुम्ही. त्याला ॲक्च्युली काम येतं का माहीत नाही, तो काम कसं करतोय माहीत नाही, फक्त लुक वाईज त्याला जज केलं की तुम्ही पापा प्रोफेशनल दिसतोय म्हणजे एकदम छान आहे. ठीक आहे, दिस इज द हॅलो इफेक्ट. हॉर्न इफेक्ट काय, अपोजिट असतं हॅलो इफेक्टच्या. कसं, वेअर वन निगेटिव्ह ट्रेट कॅन लीड टू ओव्हरऑल निगेटिव्ह इम्प्रेशन. इथे एक पॉझिटिव्ह पूर्णच पॉझिटिव्ह झाला, आता इथे एक निगेटिव्ह. समजा एक व्यक्ती आहे, बॉस आहे तुमचा, आणि तुम्ही आहे, बॉसला बोलताय, बॉसला वरतून प्रेशर आहे, खूप प्रेशर आहे मॅनेजमेंट करणं, आणि बॉस थोडं टेन्शनमध्ये स्ट्रेस आहे, आणि बॉसनं तुम्ही जरा बॉसला विचारायला गेला तर बॉस तुमच्यावरती चिडला. बॉस चिडल्यानंतर तुम्ही काय केला, बॉस निगेटिव्ह आहे, बॉसने आपल्याला रागवलं आहे. ठीक आहे, बॉस चांगलं नाही, एकच फॅक्टर्स निगेटिव्ह फॅक्टर्स. ठीक आहे, तुम्ही त्याला पकडलात, त्यांनी रागवलं तुम्हाला, तर तुम्ही ओव्हरऑल त्याला निगेटिव्ह पर्सनॅलिटी म्हणून घोषित करता इनडायरेक्टली. ठीक आहे, आणि कधी कधी तुमचा अजून एखादं एक्झाम्पल काय असू शकतं, थिंकिंग अ कोवर्कर इज लेझी बिकॉज दे मिस वन डेडलाईन. ठीक आहे, एखाद्याला तुम्ही काम दिलंय, तू एवढं काम करू नये. ठीक आहे, त्याला दुसरे काम असतील, पर्सनल फॅक्टर असतील, काहीतरी अदर डिफरंट फॅक्टर्स वर्क करत असतात. त्यांनी समजा काम केलं नाही तुमचं, तर काम केलं नाही तर काय करणार तुम्ही, त्याला निगेटिव्ह एकच फॅक्टर पकडलात त्याचं, आणि त्याला काय केलेलं आहे, निगेटिव्ह फॅक्टर काम नाही केलं त्याच्यावरनं त्याला ओव्हरऑल जज करणार तुम्ही, आळशी आहे, लेझी. दिस इज द हॉर्न इफेक्ट. अँड सेलेक्टिव्ह परसेप्शन. ठीक आहे, फोकसिंग ओनली ऑन सर्टन आस्पेक्ट्स व्हाईल इग्नोरिंग अदर्स. ठीक आहे, तुम्ही इंटरॅक्ट करत असताना एकच फॅक्टर बघणार आणि बाकीचे फॅक्टर्स इग्नोर करणार, आणि त्यावर कशावरनं, बेस्ड ऑन आवर एक्सपेक्टेशन, इंटरेस्ट. ठीक आहे, दिस कॅन क्रिएट स्क्यूड ऑर इनकम्प्लीट पिक्चर. ठीक आहे, लिडिंग टू मिसअंडरस्टँडिंग अँड मिसइंटरप्रिटेशन. ठीक आहे, मिसअंडरस्टँडिंग आणि मिसइंटरप्रिटेशन पण होऊ शकतं. ठीक आहे, ओनली नोटिसिंग अ फ्रेंड्स आउटगोईंग बिहेवियर अँड इग्नोरिंग टाइम्स दे आर क्वाईट. ठीक आहे, म्हणजे तुमचे फ्रेंड्स आहेत, जेव्हा गप्पा मारतात, हे करतात, ठीक आहे, एकदम एक्साइटिंग असतं, तेव्हाच तुम्ही त्याला हे करता, फोकस करता. बाकी जेव्हा शांत असतं तेव्हा तुम्ही नाही करणार, रिझर्व राहणार. ठीक आहे, असे तुमचे व्हेरियस टाइप्स बॅरियर्स असू शकतात. ठीक आहे, आणखी काय, प्रोजेक्शन, ॲट्रिब्युटिंग आवर ओन फिलिंग, थॉट्स, मोटिव्स टू द अदर्स. ठीक आहे, देन प्रोजेक्शन डिस्टॉर्ट्स आवर व्ह्यू, मेकिंग इट डिफिकल्ट टू अंडरस्टँड अदर्स युनिक पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे, प्रोजेक्शनचं एक्झाम्पल काय, ॲज्युमिंग कलिग डिसलाइक्स अ टास्क बिकॉज यू फाइंड इट बोरिंग. ठीक आहे, तुमचं कलिग डिसलाईक करते एका टास्कला बिकॉज यू फाइंड इट बोरिंग. ठीक आहे, फर्स्ट इम्प्रेशन असतं एखाद्याचं. ठीक आहे, फर्स्ट इम्प्रेशनवरनं पण तुमचं काय एक बायसेस क्रिएट होऊ शकतात. ठीक आहे, एक्झाम्पल काय, जजिंग समवन ॲज अ अनफ्रेंडली बिकॉज दे आर क्वाईट ड्युरिंग द फर्स्ट मीटिंग. ठीक आहे, तुम्ही एखाद्यासोबत बोलायला जातात. ठीक आहे, एखाद्या मीटिंगमध्ये भेटतात, त्यांनी तुम्हाला काहीच बोललं नाही, म्हणजे तुम्ही लगेच जज करणार की बाबा त्यांना बोललं नाही म्हणजे त्याने अनफ्रेंडली आहे, तो म्हणजे इंटरेस्टेड नाही आहे तुमच्यासोबत. ठीक आहे, देन आहे सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी. ठीक आहे, सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी काय असते, वेन आवर एक्सपेक्टेशन अबाउट समवन इन्फ्लुएन्स हाऊ वी ट्रीट देम. ठीक आहे, पॉलिटिशियन्स आले तुमच्या घरी. ठीक आहे, तुम्ही त्यांना कसं बिहेव करणार. ठीक आहे, देन तुमचे रिॲक्शन त्याच्याकडे कसे असणार नॅचरली. दिस इज ऑल अबाउट द सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी. एक्झाम्पल काय, ट्रीटिंग अ टीम लीडर ॲज अ अनरिलायबल विच लीड्स देम टू डिसएंगेज अँड परफॉर्म पोअरली. ठीक आहे, म्हणजे टीम लीडर आहे, पॉझिटिव्ह प्रोफेसी असू शकते आणि निगेटिव्ह पण प्रोफेसी असू शकते. तर पॉझिटिव्ह पॉलिटिशियन आहे तुमच्याकडे. ठीक आहे, तो काम करेल, तुमच्या एरियातला रस्ता नाही. ठीक आहे, त्याला काम करून घ्यायचं तुमच्याकडून, तो करतो बोलले तर मग त्याला तुम्ही रिस्पेक्ट देणार, ते व्यवस्थित काम करून घ्या. तसंच तुमचा टीम लीडर आहे, तुम्हाला तो व्यवस्थित बातचीत नाही करत,
तर तुम्ही त्याला घोषित करणार की अनलीडर आहे, त्याच्यासोबत जास्त तुम्ही मेंटेन ठेवणार, काय डिस्टन्स मेंटेन ठेवणार. दिस इज ऑल अबाउट द बॅरियर्स ऑफ काय सोशल परसेप्शन. ठीक आहे, हे सेकंड युनिटमध्ये एवढे पॉईंट्स आहेत आपले. काय काय पॉईंट्स होते सेकंड युनिटमध्ये? परसेप्शन, परसेप्शनचं मिनिंग काय, परसेप्च्युअल प्रोसेस काय, फॅक्टर्स कोणकोणते अफेक्ट करतात परसेप्शनला. ठीक आहे, देन प्ले परसेप्शनचे 2-3 इम्पॉर्टंट आपण बघितलेले आहेत. सोशल परसेप्शनचे टाईप्स, हॅलो, हॉर्न. ठीक आहे, देन हे फर्स्ट इम्प्रेशन, सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी. ठीक आहे, असे डिफरंट बॅरियर्स आहेत आपल्या सोशल परसेप्शनसाठी. दिस इज ऑल कम्स अंडर द सेकंड युनिट. ठीक आहे, सेकंड युनिट आपला इथं एंड झालेला आहे. ठीक आहे, काही डाऊट्स असतील तर विचारा. इफ यू हॅव एनी डाऊट्स यू कॅन आस्क.